महाराष्ट्रात प्रथमच ईश्वरपूरच्या कोटा प्लस अकॅडमीचा ऑलिम्पियाडमध्ये डंका. अर्णव शेडगेला सुवर्णपदक तर 49 विद्यार्थ्यांची मोठी झेप. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांती घडवत उरण ईश्वरपूर येथील कोटा प्लस अकॅडमीने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था एक आशेचा किरण ठरली असून नुकत्याच लागलेल्या ऑलिम्पियाड परीक्षेच्या निकालात अकॅडमीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा शैक्षणिक पॅटर्न राबवणाऱ्या या संस्थेचा विद्यार्थी अर्णव शेडगे याने 9 ऑलिम्पियाड्स रँकमध्ये सुवर्णपदक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केलं आहे. विशेष म्हणजे अर्णवची थेट इस्रोमध्ये निवड झाली असून त्याच्यासह अन्य 49 विद्यार्थ्यांनाही ऑलिम्पियाडमध्ये उत्तीर्ण होत यशाची परंपरा कायम राखली आहे. या यशामागे तज्ज्ञ मार्गदर्शक ऋतिकेश कुमार, प्रिया गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे परिश्रम लाभले आहे. अर्णव ज्यावेळेस 8वीला होता किंवा 8वी झाल्यानंतर आम्ही पुण्याला जाऊन थोडी चौकशी करून आलो की बाबा IIT किंवा JEE साठी काय तयारी करायला लागेल. मग त्यासाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये आम्ही जाऊन भेटलो. तर तिथं आम्हाला इस्लामपूरमध्ये म्हणजे आता जे नाव आहे की ईश्वरपूर, तर आता ईश्वरपूरमध्ये कोटा प्लस अकॅडमी म्हणून चालू झालेली आहे. तर तिथं ऋतिकेश सर म्हणून त्यांचं नाव मला तिथं ऐकायला मिळालं, म्हणून मी ईश्वरपूरमध्ये कोटा प्लस अकॅडमीमध्ये जाऊन भेटलो. तर तिथं ऋतिकेश सरांनी आम्हाला IIT आणि JEE बद्दलची खूप चांगली माहिती दिली. पहिल्यांदा जे टेन्शन होतं आम्हाला की बाबा IIT JEE इस्लामपूरमध्ये किंवा ईश्वरपूरमध्ये राहून कसं करायचं, तर ती जी अडचण होती आमची किंवा ते जे डाऊट्स होते ते ऋतिकेश सरांनी फार चांगले आम्हाला सांगून आमचे डाऊट्स क्लिअर करून घेतले. आणि आता आमचा मुलगा विविध कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स इथं देतोय, चांगलं त्याला यश मिळतंय आणि चांगली तयारी करून घेत आहेत. कोटा स्कूलमध्ये घालताना सुरुवातीला मला फार टेन्शन आलं होतं की ह्या स्कूलमध्ये घातल्या माझ्या मुलाचं कसं होईल, म्हणजे थोडं टेन्शन आलं होतं. पण इथं जेव्हा मी माझ्या मुलाला घातलं तेव्हा मला आता खरंच खूप छान वाटते. म्हणजे यांनी माझ्या मुलाची अगदी चांगली तयारी करून घेतली. त्यांनी त्याला विविध परीक्षेमध्ये बसवल्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ITO असतील, सिल्वर झोन असेल, होमी बाबा आहे, त्यानंतर ऑलिम्पियाड, सायन्स मॅथ्स ऑलिम्पियाड या परीक्षेमध्ये बसवून घेतलं. आणि फक्त परीक्षेमध्ये बसवलंच नाही तर या परीक्षेची त्यांनी व्यवस्थित तयारी करून घेतली. आणि ते तयारी करत असल्यामुळे आम्ही अगदी निर्धास्तपणे राहू शकलो. आणि या त्याला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालेच. तसंच काही एक्झाम मध्ये तो सेकंड लेवलसाठी पण सिलेक्ट झाला. केवळ पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्याकडे या अकॅडमीचा विशेष कल असतो, जो आजच्या काळात महत्त्वाचा ठरत आहे. येथे 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून JEE, NEET आणि ऑलिम्पियाड अशा विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने तयारी करून घेतली जाते. मेरा नाम अंकित कुमार है, मैं बिहार से हूँ. मैं कोटा प्लस अकेडमी ईश्वरपुर में पढ़ता हूँ. पिछले साल मैंने 2 ओलंपियाड एग्जाम्स दिए, इंडियन टैलेंट ओलंपियाड मैथ और इंडियन टैलेंट ओलंपियाड साइंस. इंडियन टैलेंट ओलंपियाड मैथ और साइंस मैंने दोनों एग्जाम क्रैक किए. विशेष म्हणजे 1ली ते 12वी पर्यंत निवासी व अनिवासी स्कूलची सुविधा येथे उपलब्ध असून 5वी पासूनच विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन बॅच सुरू केली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होतो. सावकार कॉलनी उरण ईश्वरपूर येथे स्थित असलेल्या या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना सुटसुटीत स्टडी मटेरियल, नियमित सराव सत्रे आणि लांबून येणाऱ्या मुलांसाठी स्कूल बसची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र डाऊट सॉल्व्हिंग सेक्शन्स आयोजित केले जातात, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडत आहे. भविष्यातील उत्तम डॉक्टर आणि इंजिनियर घडवण्यासाठी ही अकॅडमी आता पूर्णपणे सज्ज झाली असून या अभूतपूर्व यशाबद्दल अर्णव शेडगे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे. यावर्षी 9 ऑलिम्पियाड्स दिलेले आहेत व 9 पैकी 9 क्रॅक केलेले आहेत. ते ऑलिम्पियाड्स आहेत ITO मॅथ्स ज्यात गोल्ड मेडल आहे, परत ITO सायन्स ज्यातही गोल्ड मेडल आहे व ITO मॅथ्समध्ये माझा महाराष्ट्रात पहिला रँकही आलेला आहे. परत मग सिल्वर झोन मॅथ्स अँड सायन्स या दोन्हीतही गोल्ड मेडल आहे. परत मग NSO म्हणजेच नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड आणि IMO म्हणजेच इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड यातही मला गोल्ड मेडल आहे. व BVM आणि होमबाबासाठी मी सेकंड राऊंडसाठी क्वालिफाय झालेलो आहे. आणि BDSC म्हणजे स्टुडंट डेव्हलपमेंट स्कॉलरशिप एक्झाम ह्याच्यातही मला गोल्ड मेडल आहे. यावर्षी मी IISF म्हणजे इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल ही जाऊन आलेलो आहे, जे की भारतातील सगळ्यात मोठे सायन्स फेस्टिवल आहे. व इस्रोच्या युविका प्रोग्राममधून मला त्याच्या महेंद्रगिरी येथील प्रोपिलेशन सेंटर ह्याच्यासाठी सिलेक्शन झालेलं आहे. ITO सायन्स ऑलिम्पियाड क्रॅक केलेला आहे, म्हणजेच इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड क्रॅक केलेला आहे. माझ्या शाळेचे नाव कोटा प्लस JEE ऑलिम्पियाड स्कूल ईश्वरपूर. मी इयत्ता
इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. मी इयत्ता 10वीचे मॅथ्स आणि सायन्सचे सगळे एक्झाम्पल्स सोडवते. ITO मॅथ्स म्हणजेच इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड व सिल्वर झोन सायन्स क्रॅक केलेला आहे. होमी बाबामध्ये क्वालिफाईड आहे व VVMची कोल्हापूरची डिस्ट्रिक्ट टॉपर ही आहे. मी 9thमध्येच 11th सिलेबस कवर केलेला आहे व 10thमध्ये मी 12thपर्यंतचा सिलेबस कवर करणार आहे. क्लास 9मध्ये ITO मॅथ्स म्हणजेच इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड मॅथ्समध्ये क्वालिफाय झालो आहे. माझ्या शाळेचे नाव कोटा प्लस अकॅडमी ईश्वरपूर हे आहे. इथले सर्व शिक्षक खूप चांगल्या प्रकारे शिकवतात व मार्गदर्शन करतात. मी त्यांच्यामुळे क्लास 9मध्ये IISF म्हणजेच इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलमध्ये गेलो आहे. आणि इथे जर का कोणताही डाऊट क्लिअर झाला नसेल तर सर्व शिक्षक खूप चांगल्या प्रकारे क्लिअर करतात. मी 9वीत 2 ऑलिम्पियाड क्रॅक केले आहेत, NSO आणि ITO. मी NSO मध्ये गोल्ड मेडल आहे आणि ITO सायन्ससाठी सेकंड राऊंडसाठी क्वालिफाय झालो होतो व मी IISF म्हणजेच इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलमध्येही सिलेक्ट झालो होतो. मी मागल्या वर्षी 9वी प्लस 11वीचे शिक्षण घेतले आहे व आता 10वी प्लस 12वी शिक्षण घेणार आहे. इथं सर्व शिक्षक खूप मार्गदर्शक आहेत. 9वीमध्ये शिकत आहे. मी मागल्या वर्षी एक ऑलिम्पियाड क्रॅक केलेला आहे. त्या ऑलिम्पियाडचे नाव VVM असे आहे. त्या ऑलिम्पियाडमध्ये मी सेकंड राऊंडला क्वालिफाय झालो आहे. मी आता 9वी प्लस 11वी शिकत आहे. 2 ऑलिम्पियाड क्रॅक केले आहेत, ITO मॅथ्स आणि VVM. मी सिल्वर झोन सायन्स आणि VVM म्हणजे विज्ञान विद्याभारती मंथन क्रॅक केले आहे. आणि मी आत्ता 10वी आणि 10वीचे मॅथ्स सायन्सचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत आहे. इथले शिक्षक खूप प्रेमाने शिकवतात आणि प्रत्येकावर सेपरेट लक्षसुद्धा असतं. आयुष बाबास पाटील. मी 2 ऑलिम्पियाड क्रॅक केले आहेत, सिल्वर झोन मॅथ्स आणि ITO सायन्स. सैनिक स्कूल एक्झामची तयारी करत होतो. मला सैनिक स्कूल एक्झाममध्ये 300 पैकी 267 मार्क पडले. मला कर्नाटक सैनिक स्कूल, मध्य प्रदेश सैनिक स्कूलला भेटले होते. तर माझ्या वडिलांनी ते सैनिक स्कूल घेतले नाही, कारण की आम्हाला इंडियाच्या टॉप इंजिनियर कॉलेजमधून IIT करायची होती. म्हणून माझ्या वडिलांनी कोटा प्लस JEE नीट ऑलिम्पियाड स्कूलमध्ये मला आता